नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RPC. मी आहे राजगे सर. तर आज आपण युनिट अँड मेजरमेंटचं लेक्चर नंबर 4 घेतोय. या लेक्चरमध्ये आजच्या आपण नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीची डायमेन्शन्स कशी काढायची किंवा कोणती डायमेन्शन्स आहेत ती पाहणार आहोत. सेकंड आपण महत्त्वाचं बघणार आहे की कोणत्या क्वांटिटीजला डायमेन्शन्स नसतात, म्हणजेच कोणत्या क्वांटिटी डायमेन्शन लेस असतात. तर तुम्ही आजचं हे लेक्चर खूप व्यवस्थित बघावं ही अपेक्षा आहे. अजून जर कोणी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरचं बटन दाबा आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. चला तर आज आपण स्टार्ट करूयात युनिट अँड मेजरमेंटचं लेक्चर नंबर 4. आपण लास्ट लेक्चरमध्ये होमवर्क म्हणून आपण दिला होता. त्या होमवर्कमध्ये आपण 2 फिजिकल क्वांटिटी दिल्या होत्या. एक होतं आपलं व्हॉल्यूम. आपल्याला व्हॉल्यूमची काय काढायची होती? डायमेन्शन्स काढायची होती. आता व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपण घेतला होता लेंथ ब्रेडथ इनटू द हाईट. व्हॉल्यूम म्हणजे आकारमान. एखाद्या वस्तूचं आकारमान काय असतं? त्याची लेंथ, त्याची ब्रेडथ आणि त्याची पण हाईट. ओके, त्याचीच हाईट. मग या व्हॉल्यूमची डायमेन्शन्स कशी काढणार आहे आपण? डायमेन्शन्स ऑफ व्हॉल्यूम इज इक्वल टू कोणाकोणाची डायमेन्शन्स घेणार आहे? डायमेन्शन्स ऑफ लेंथ, डायमेन्शन्स ऑफ ब्रेडथ, डायमेन्शन्स ऑफ इनटू डायमेन्शन्स ऑफ हाईट. ओके, या तिघांची आपण काय घेणार आहे? डायमेन्शन्स. पण ब्रेडथ म्हणजे पण एक प्रकारची काय असते हो? लेंथ. हाईट पण एक प्रकारची काय असते हो? लेंथ. म्हणजे या तिघांची डायमेन्शन्स कशी असणार आहेत? सेम. पण बघा आता कशी लिहितोय आपण. सो लेंथची डायमेन्शन्स आपल्याला माहिती आहेत कशी असतात? L1 M0 T0. बरोबर आहे, ही झाली लेंथची डायमेन्शन्स. इनटू ब्रेडथ म्हणजे पण लेंथच आहे, म्हणजे त्याची पण डायमेन्शन्स काय असतील? L1 M0 T0. इनटू हाईटची डायमेन्शन्स पण याचीच राहणार, कारण हाईट सुद्धा एक प्रकारची काय असते? लेंथ. सो इट विल बिकम L1 M0 T0. बरोबर आहे. आता या तिघांमधून आपल्याला काय काढायचे? फायनल डायमेन्शन्स. आतापर्यंत आपण 2 डायमेन्शनचा गुणाकार केलाय. आता इथं काय आलंय हो? एक एक्स्ट्रा डायमेन्शन आलंय. तरी काही टेन्शन नाही. बघा फायनल डायमेन्शन्स आपण कशी काढतोय? फायनलसाठी लिहून ठेवा LMT आणि नंतर एखादं LMT लिहिलं तिथंच थांबेल असं नाही करायचंय. पॉवर बघायची आहे. काय आहे ते आपण वाढवतोय. कशी वाढवतोय बघा. इथे L, इथे L, इथे L यांची पॉवर बघा आणि या दोघांमध्ये काय हो? गुणाकार. जर बेस सेम असेल तर आपण पॉवरची काय करतो? ॲडिशन. आता फक्त L वरती लक्ष द्या आणि त्यांच्या पॉवरची ॲडिशन करा. 1 + 1 + 1 पॉवरची ॲडिशन फक्त LLच्या 1 + 1 + 1 किती आली हो? L3. Mच्या आता पॉवरवरती लक्ष द्या. 0 0 0 म्हणजेच ॲडिशन पण 0. टीची पॉवरवर लक्ष द्या. 0 0 0 टीची पण पॉवर किती आली हो? 0. सो व्हॉल्यूमची डायमेन्शन्स काय असतात? L3 M0 T0. मग याचं युनिट काय होईल हो? तुम्हाला पण माहिती आहे. याच्यातनं एक सिलेक्ट करायचं असतं आणि तेवढीच पॉवर लिहायची असते. आता इथं पॉवर कोणाची आहे? लेंथची. आणि लेंथ कशात मोजतात? मीटरमध्ये. आणि इथं लेंथचा क्यूब आहे म्हणून मीटरचा पण काय करायचा आहे? क्यूब. म्हणून व्हॉल्यूमचं युनिट असतं मीटर क्यूब. ठीक आहे. याच्यानंतर बघा हे जरा घ्या, लिहून घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. बघा पुढं आपण दुसरं जे होमवर्कसाठी मी तुम्हाला दिलं होतं ते होतं वर्क. ठीक आहे. वर्कची डायमेन्शन्स पाहूयात आपण आता काय आहेत, कसे आहेत. सो द डायमेन्शन्स ऑफ वर्क. पहिल्यांदा तर वर्कचा फॉर्म्युला काय होता आपला? वर्कचा फॉर्म्युला होता फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट इन शॉर्ट लिहितोय मी. तो मग वर्कची डायमेन्शन्स म्हणजेच कुणाची असतील हो? फोर्सची डायमेन्शन्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंटची डायमेन्शन्स. आता तुम्हाला फोर्सची डायमेन्शन्स आठवतायत का हो? नसली आठवत तर एका साईडला फोर्सची डायमेन्शन्स काढून घ्या. पण डायमेन्शन्स कोणत्याही फिजिकल क्वांटिटीची काढण्यासाठी त्या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला माहीत असणं खूप गरजेचं आहे. मग आता आपल्याला फोर्सची डायमेन्शन्स आठवण आहेत तर मी इथं साईडला थोडीशी काढून घेतो फोर्सची डायमेन्शन. फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? मास इनटू ॲक्सलरेशन. आठवत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे, नसेल तर तुम्ही अशी काढून घेऊ शकता. सो डायमेन्शन्स ऑफ फोर्स F इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ मास इनटू डायमेन्शन्स ऑफ
ॲक्सलरेशन. ठीक आहे. आता बघा मासची डायमेन्शन्स काय असतात, तो फक्त मास आहे म्हटल्यानंतर मासची डायमेन्शन्स L0 M1 T0 फक्त मास आहे म्हणून इंटू ॲक्सलरेशनची डायमेन्शन्स तुम्हाला माहीतच आहेत काय असतील, ते आठवत नसतील तरी तुम्ही वेलॉसिटी अपॉन टाइम ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला वापरा, वेलॉसिटी अपॉन टाइम, आणि तुम्ही ते काढू शकता. बरं ॲक्सलरेशनची डायमेन्शन्स काय असतात, L1 M0 आणि T-2. बरोबर आहे. ॲक्सलरेशनची डायमेन्शन L1 M0 T-2. आता या दोघांमधून फोर्सची फायनल डायमेन्शन्स आपण काढून घेऊ. फोर्सची फायनल डायमेन्शन्स आहेत LMT, मी लिहून घेतलं. आता फक्त मी पॉवरचा विचार करणार आणि पॉवर काय करत जाणार हो, फक्त ॲड. सो LL ची पॉवर 0 + 1 1. आता इथं M आहे बघा, 1 + 0 1. मी पॉवर ज्या त्या लेटरची पॉवर ज्याच्याबरोबरच मी काय करतोय, ॲड करतोय फंडामेंटल क्वांटिटीची. इथं 0 आणि इथं -2. 0 + -2 म्हणजे काय होईल हो, -2. म्हणजे या फोर्सची डायमेन्शन्स आपल्याजवळ काय असतात, L1 M1 T-2. नाव आता ही व्हॅल्यू इथं आयशी पुट करा, L1 M1 T-2. मग बघूयात वर्कची डायमेन्शन्स काय येतात आपल्याकडं. ओके ठीक आहे. मग फोर्सची डायमेन्शन्स आपण काय काढली आत्ताच, L1 M1 T-2. ठीक आहे. इंटू डिस्प्लेसमेंटची डायमेन्शन्स म्हणजे कशाची हो, लेंथची डायमेन्शन्स. मी सांगितलं होतं लेंथची डायमेन्शन्स आपण कुणाकुणासाठी वापरू शकतो, ब्रेडसाठी वापरू शकतो, त्यानंतर हाईटसाठी वापरू शकतो, त्यानंतर डिस्टन्ससाठी वापरू शकतो, डिस्प्लेसमेंटसाठी वापरू शकतो. जिथं जिथं डिस्टन्स किंवा लेंथच्या संदर्भात जे असेल तिथं कुणाची डायमेन्शन्स वापरणार आहे आपण, लेंथची. तर मग या लेंथची डायमेन्शन्स काय असतील, लेंथची डायमेन्शन्स म्हणजेच L1 M0 T0 लेंथची डायमेन्शन्स. आता या दोघांमधून फायनल डायमेन्शन्स काढा म्हणजे वर्कची डायमेन्शन्स मिळतील. सो वर्कची फायनल डायमेन्शन्स LMT. आणि आता पॉवरचा फक्त विचार करा, इथं L ची पॉवर 1, इथं 1 मध्ये गुणाकार, पॉवरची ॲडिशन 1 + 1 2 1 + 0 1 M ची पॉवर -2 + 0 अगेन -2. सो द वर्कची डायमेन्शन्स काय असतात, L2 M1 T-2. ओके बर. जर मग आता याचं युनिट जर तुम्ही काढायला गेलात तर बघा ही T ची पॉवर -2 आहे, आपण खाली घेऊयात युनिट काढण्यासाठी. ओके म्हणजे काय होईल, L2 M1 ज्याची पण पॉवर मायनस असते तो डिनॉमिनेटरमध्ये घ्यायचा युनिट काढण्यासाठी, आणि ती पॉवर प्लस करायची उलटी. मग आता काय होईल, लेंथ कशात मोजतात, मीटरमध्ये. इथं लेंथचा स्क्वेअर आहे म्हणून इथं मीटरचा स्क्वेअर. मास कशात मोजतात, किलोग्रॅममध्ये. 1 पॉवर आहे काय गरज नाही, डिवायडेड बाय सेकंडचा स्क्वेअर. किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. आणि यालाच आपण पुढं जाऊन म्हणतो जूल. काय म्हणतो आपण, जूल. सो वर्कचं युनिट SI युनिट काय घेणार आहे आपण, तर जूल. ओके ही झाली तुमची वर्कची डायमेन्शन्स. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट वरून आपण काढली. आता पुढं आपण अजून घेऊयात, जरा बघा लिहून घेऊ शकता तुम्ही, थोडंसं पॉज करून. पुढं जायचं आहे आपल्याला. सो पॉज करून तुम्ही लिहून घ्या आणि नंतर तुम्ही पुढं ची डायमेन्शन्स बघा. आता सपोज अजून आपण डायमेन्शन डिस्कस करूयात. काही आपण घेतलं डेन्सिटी, बरोबर आहे ना. डेन्सिटी डिनोटेड बाय रो. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम. काही अडचण नाही, इथं आता फक्त भागिले आले, तुम्हाला पण माहिती आहे भागिलेच काय करणार आहे. सो डायमेन्शन्स ऑफ डेन्सिटी मी लिहितो, फक्त याचा सिम्बॉल वापरला. डायमेन्शन्स ऑफ डेन्सिटी म्हणजेच काय शिलो, डायमेन्शन्स ऑफ मास डिवायडेड बाय डायमेन्शन्स ऑफ व्हॉल्यूम. दोघांची व्हॉल्यूम तुम्हाला माहिती आहेत, सॉरी डायमेन्शन्स माहिती आहेत, मासची डायमेन्शन्स आणि व्हॉल्यूमची डायमेन्शन्स. मासची डायमेन्शन्स काय होतील, L0 M1 T0 फक्त मासची डायमेन्शन. व्हॉल्यूमची आत्ताच काढलीत आपण, L3 M0 T0. बरोबर आहे. आता आपण कधीही अशी डायमेन्शन ठेवतो का, तर नाही. डिनॉमिनेटरची डायमेन्शन्स वरती घेत असताना आपण त्याची पॉवर प्लसची मायनस करतो, मायनसची प्लस करतो. मग हे वरची डायमेन्शन्स आहेशी ठेवा मासची, L0 M1 T0 हे वरती घ्या, उलट करा म्हणजे त्याची पॉवर इन्व्हर्ट करा फक्त. इथं पॉवर प्लस आहे, वरती आल्यानंतर मायनस होईल. +3ची -3 झाली, M0 T0. आता या दोघांमधून फायनल डायमेन्शन्स काय येतील तुम्हाला माहितीच आहेत. LMT मध्ये पॉवरची फक्त ॲडिशन 0 - 3 -3 1 + 0 1 आणि T 0 0 आहे तर 0. सो डेन्सिटीची जी डायमेन्शन्स असतात ती काय असतात, L3 L - 3 M1
T0 याचं युनिट काढा गेला तर तुम्हाला मी सांगितलंय ज्याची पॉवर मायनस आहे ती डिनॉमिनेटरमध्ये घ्या, वरचा आहे असं ठेवा. जी टीचा तर काय विचार नाही, एल खाली घ्या, पॉवर प्लस होईल. ओके, सो मास कशात मोजतात? किलोग्रॅममध्ये, आणि लेंथ मीटरमध्ये त्याचा काय हो? क्यूब. सो द डेन्सिटीचं युनिट असतं किलोग्रॅम पर मीटर क्यूब. ठीक आहे, ओके. पॉज करून तुम्ही लिहू शकता. याच्यानंतर आपण काही अजून घेऊयात डायमेन्शन्स, आणि मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेन की कोणत्या क्वांटिटीजला डायमेन्शन नसतात, काय फरक आहे ते पण घेऊयात आपण. काही डायमेन्शन्स आपण पटपट घेण्याचा प्रयत्न करूयात. अजून एक समजा आपल्याला फिजिकल क्वांटिटी दिली, मोमेंटम. मोमेंटम डिनोटेड बाय पी. ओके, आणि या पी किंवा या मोमेंटमचा फॉर्म्युला असतो मास इनटू द वेलॉसिटी. मास इनटू वेलॉसिटी. आता तुम्हाला डायमेन्शन्स काढता येतील तरी मी फास्ट काढून देतो. सो द डायमेन्शन्स ऑफ मोमेंटम पी इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ मास इनटू डायमेन्शन्स ऑफ वेलॉसिटी. ठीक आहे, ओके. मग मासची डायमेन्शन्स काय असतात? L0 M1 T0 इंटू वेलॉसिटीचे डायमेन्शन्स माहिती आहेत तुम्हाला, L1 M0 T-1. बरोबर आहे का? डिस्टन्स अपॉन टाइम वरनं L1 M0 T-1. आता याच्यातून फायनल डायमेन्शन, ॲज यू नो दॅट, फायनल डायमेन्शन्स लिहिण्यासाठी LMT लिहून घ्या. फक्त पॉवरवरती लक्ष द्या, पॉवरवर डोळा ठेवा. 0 + 1 1, 1 + 0 1, 0 - 1 -1. सो द मोमेंटमची डायमेन्शन्स काय आली? L1 M1 T-1. ठीक आहे, याचं तुम्ही युनिटही काढू शकता. ठीक आहे, तुम्ही युनिट काढू शकता. पॉज करून लिहायचं असलं तर लिहून घ्या. जरा थोडंसं फास्ट, आपल्याला बऱ्याचशा फिजिकल क्वांटिटीज पाहिजेत म्हणून आपण थोडंसं फास्टमध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही पॉज करून त्या सगळ्या गोष्टी लिहून घेऊ शकता. आता सपोज आपल्याला पुढची फिजिकल क्वांटिटी दिली, काय? प्रेशर. प्रेशर डिनोटेड इन पी. बरोबर आहे. फ्लुइड मेकॅनिक्स मधला 12वीच्या फ्लुइड मेकॅनिक्स मधला CBSE मधला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो प्रेशर. आजपर्यंत आपण बऱ्याच गोष्टीला नाव ऐकलेलं आहे, प्रेशर प्रेशर प्रेशर. बरोबर आहे ना? ओके, बर. आता प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो? फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया. आता फोर्सची डायमेन्शन मघाशीच तुम्ही काढलेली आहेत, मास इनटू ॲक्सलरेशन वरून L1 M1 T-2. म्हणजेच मी इथं लिहून ठेवतो डायमेन्शन्स ऑफ फोर्स. पूर्ण लिहा, फोर्स अपॉन एरिया. फॉर्म्युला पूर्ण घेतला की मग तुमच्या लक्षात येईल. सो डायमेन्शन्स ऑफ पी इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ फोर्स डिवाइडेड बाय डायमेन्शन्स ऑफ एरिया. ओके, डायमेन्शन्स ऑफ एरिया. आता फोर्सची डायमेन्शन्स काय आहेत माहिती आहेत? मास इंटू ॲक्सलरेशन वरून काय होतील? L1 M1 T-2. बरोबर आहे. फोर्सची डायमेन्शन डिवायडेड बाय एरियाची डायमेन्शन्स. एरियाची डायमेन्शन्स लेंथ इंटू ब्रेड्थ वरनं काय हो? L2 M0 T0. बरोबर आहे, ओके. मग आता याच्यातून फायनल डायमेन्शन्स काढण्यासाठी हे वरती घ्या, हे आहे असं ठेवा. वरचं न्यूमरेटरचं L1 M1 T-2 आहे असं ठेवा. ही डायमेन्शन्स वरती घेतली तर मल्टिप्लाय होतील. वरती घेताना पॉवर आपण चेंज करतो, म्हणजेच प्लसची मायनस करतो. प्लस आहे इथं -2 होईल, 0चं 0 ॲज इट इज राहील. आता या दोघांच्या गुणाकारातून, बघा मी पहिल्यापासून गुणाकारातूनच दोन फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शनच्या मल्टिप्लिकेशन मधून फिजिकल क्वांटिटीच्या दोन डायमेन्शनच्या मल्टिप्लिकेशन मधून आपण फायनल डायमेन्शन्स काढतोय. त्यामध्ये काय हो? फायनल येतील LMT. इथं बघा काय होईल मग? फक्त पॉवरवर लक्ष. 1 -2 -1, 1 + 0 1 -2 + 0 -2. So this is the dimensions for pressure. Okay, dimensions for pressure. प्रेशरचं युनिट काढू शकता आपण. प्रेशर तुम्ही असं पण बऱ्याचशा युनिट्समध्ये प्रेशर मोजलं जातं, त्यामध्ये न्यूटन पर मीटर स्क्वेअर असं पण असू शकतं. हे असा युनिट सांगतोय मी, याच्यावरून तुमचं थोडंसं वेगळं आलं तरी प्रेशरचं युनिट काय घेतो आपण? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्यालाच आपण पुढं जाऊन पास्कल असं म्हणतो. त्यालाच अजून बारमध्ये मोजता येतं, टॉरमध्ये मोजता येतं. प्रेशरला ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजेच ATM. ही अशी बरीचशी युनिट कुणाची आहेत तर
प्रेशरची आहेत हे लक्षात ठेवा. फोर्स अपॉन एरियावरून आपण ते काढले. त्याच्यानंतर आपण घेऊ शकतो, आपल्याला जेवढ्या मॅक्झिमम क्वांटिटीज घेता येतील तेवढ्या आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. ओके, तुम्ही पॉवरचा फॉर्म्युला काय असतो? वर्क अपॉन टाइम. पॉवरचा जो फॉर्म्युला असतो तो वर्क अपॉन काय आहे? टाइम. आता तुम्ही याच्यावरून डायमेन्शन्स काढू शकता. वर्कची डायमेन्शन डिवायडेड बाय टाइमची डायमेन्शन. तुम्हाला वर्कची डायमेन्शन्स आठवत नाहीयेत तर तुम्ही काय करा, वर्कची डायमेन्शन्स काय असतात? फोर्सची डायमेन्शन्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू काय असतं? डिस्प्लेसमेंट. फोर्सची डायमेन्शन्स काय आहेत तुमची? L1 M1 T-2 इंटू डिस्प्लेसमेंटची डायमेन्शन्स काय आहेत तुमची? फक्त लेनची डायमेन्शन्स L1 M0 T0. त्याच्यानंतर काय होतील मग याच्यात फायनल डायमेन्शन्स? L2 M1 T-2. सो वर्कची डायमेन्शन्स काय आली? L2 M1 T-2. ओके, मग आता ही इथं पुट करा L2 M1 T-2. सो द वर्कची डायमेन्शन्स L2 M1 T-2 डिवायडेड बाय टाइमची डायमेन्शन्स L0 M0 T1. डिनॉमिनेटरची वरती घ्या. सो इट विल बिकम L2 M1 T-2. मी वरची डायमेन्शन्स आहे अशी ठेवली, गुणिले काय केलं, हे वरती घेतली L0 M0 T-1 गुणाकार आला 2 डायमेन्शनचा. देन लक्षात ठेवा ती वेळ आली म्हणजेच कोणती? फायनल डायमेन्शन्स फाइंड करायची, LMT. आता इथं बघा फायनल डायमेन्शन्स पॉवरची ॲडिशन 2 + 0 2 1 + 0 1 -2 -1 -2 ॲड होतं म्हणजेच काय होतं ते? -3. सो इट विल बिकम हॅव्हिंग द डायमेन्शन्स ऑफ पॉवर. आणि पॉवरचं युनिट तुम्हाला माहिती का? SI काय म्हणू शकतो आपण? युनिट वॅट. काय असतं ते? वॅट. याच्यावरून वेगळं होईल पण त्यालाच आपण काही सायंटिस्टची पण नावं दिली गेली आहेत. ठीक आहे, ओके. बरं, आता ती वेळ आली की जी आपण म्हणत होतो की कोणत्या क्वांटिटीजला डायमेन्शन्स नसतात ती बघण्यासाठी आपण आता घेऊया कायनेटिक एनर्जीची डायमेन्शन्स काय असतात. पहिल्यांदा तरी कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? 12m × v². आता इथं v² आलाय आणि इथं पुढं काय आलाय हो? हाफ. तर बघा डायमेन्शन्स कोणत्या क्वांटिटीला नसतात? कोणत्या क्वांटिटीजला मी म्हणतोय नसतात. म्हणजे ती कोणती क्वांटिटी? डायमेन्शन लेस असते. बघा, कोणताही नंबर एखाद्या फिजिकल क्वांटिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये जो नंबर येतो, कारण डायमेन्शन्स आपण कशावरून काढतोय? फॉर्म्युल्यावरून. मग जर त्या फिजिकल क्वांटिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये कोणताही नंबर आला म्हणजे हाफ असेल 2 असेल व्हॉटएव्हर, जर कोणताही न्यूमेरिकल नंबर आला तर त्याला डायमेन्शन नसतात. त्या न्यूमेरिकल नंबरची डायमेन्शन्स लिहायची नसतात किंवा त्याला नसतातच. न्यूमेरिकल नंबरला डायमेन्शन्स नसतात. म्हणजे आपण दुसरा फॉर्म्युला घेतला, काय घेऊ शकतो आपण की ज्याच्यामध्ये काय येऊ शकतो तुम्हाला? हाफ. इथं काय आलंय? 12mv². तसंच आपण काय घेऊ शकतो? v² = u² + 2 × as. हे कायनेमॅटिक इक्वेशन आहे. ओके, म्हणजे यामध्ये काय येईल? v² u². पण इथं 2 आला तर 2 ला डायमेन्शन्स असणार आहेत का? तर नाही. 2 हा कसला नंबर आला हो? न्यूमेरिकल. सो न्यूमेरिकल नंबर मध्ये कोणतीही डायमेन्शन्स नसतात. पहिलं तर न्यूमेरिकल नंबरला डायमेन्शन्स नसतात, पहिला आकडा. दुसरा आकडा कोणतंही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणते आहेत रे? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे कोणती हो? साइन थिटा, कॉस थिटा, त्याच्यानंतर टॅन थिटा आहे ना, कॉस सेक, कोटेक. म्हणजे हे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत त्यांना सुद्धा डायमेन्शन्स नसतात. तिसरं आणि खूप महत्त्वाचं मी सांगतोय,
तिसरं आणि खूप महत्त्वाचं, पहिलं लक्षात ठेवा, न्यूमेरिकल नंबरला डायमेन्शन्स नसतात. दुसरं, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला डायमेन्शन्स नसतात. आता ही कुठे येतात? वर्कचा फॉर्म्युला असा पण लिहितात मी, वर्क इट इज द डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स इंटू द डिस्प्लेसमेंट. मग हा डॉट प्रोडक्ट काढून तुम्ही लिहिता एफएस कॉस थिटा. मग वर्कची डायमेन्शन्स काढण्यासाठी फक्त तुम्ही कुणाची घ्यायच्यात? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटचीच घ्यायच्यात. या कॉस थिटाची डायमेन्शन्स घ्यायची नाहीत. हा सुद्धा वर्कचा फॉर्म्युला असतो, वर्कचा हा फॉर्म्युला असतो. त्याच्यानं पुढे जाऊन तुम्हाला कळेल की या कॉस थिटाची डायमेन्शन्स नसतात. बरोबर आहे ना? ठीक आहे. बर, या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला डायमेन्शन्स नाहीयेत. पुढे जाऊन आपण सांगू शकतो, बघा, जर एखाद्या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला म्हणजेच त्याचा रेशो, फॉर्म्युला म्हणजे काय मी म्हणतो? रेशो. समजा एखाद्या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला कसा आहे? न्यूमरेटर पण आहे आणि डिनॉमिनेटर पण आहे. न्यूमरेटर फॉर्म आणि डिनॉमिनेटर फॉर्म म्हणजेच कोणत्या फॉर्ममध्ये असेल हो? रेशो फॉर्ममध्ये असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आत्ताच घेतलं की आपण पॉवरचा फॉर्म्युला काय घेतला हो? वर्क अपॉन टाइम. पॉवरचा फॉर्म्युला कोणत्या फॉर्ममध्ये आहे? तर रेशो फॉर्ममध्ये. जर एखाद्या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला रेशो फॉर्ममध्ये असेल, पण त्या रेशोमध्ये न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला सेम फिजिकल क्वांटिटी असेल, सेम फिजिकल क्वांटिटी असेल, म्हणजे तो रेशो सेम फिजिकल क्वांटिटीचा असेल, तर त्या फिजिकल क्वांटिटी सुद्धा डायमेन्शन्स काढता येत नाहीत. तर त्या पण फिजिकल क्वांटिटीची डायमेन्शन्स काढता येत नाहीत. मग आपण फॉर एक्झाम्पल मी याच्या बदल जर तुम्हाला सांगायला गेलो, ओके, इफ द रेशो ऑफ फिजिकल क्वांटिटी इज हॅव्हिंग द सेम फिजिकल क्वांटिटी ऑन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, देन दॅट फिजिकल क्वांटिटी डज नॉट हॅव एनी डायमेन्शन्स. आता जर याचं मी जर तुम्हाला सांगायला गेलो, काय सांगू शकतो आपण? की ज्याचा रेशो वरती न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला पण सेम फिजिकल क्वांटिटीचा असेल, तर त्यामध्ये आपण सांगायला गेलो तर रिलेटिव्ह डेन्सिटी. मग रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट डिवाइड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ वॉटरचा फॉर्म्युला काय आपला? डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. बघ आता इथं नीट बघा, इथं वरती पण रेशोवर या न्यूमरेटरला काय हो? डेन्सिटी आहे, आणि खाली पण काय हो? डेन्सिटी. मग याची डायमेन्शन्स तुमची निघणार नाहीत, याची डायमेन्शन्स निघणार नाहीत. मग आता दुसरं एक हे झालं, हे झालं पहिलं. आता हे दुसरं बघा, समजा मी स्ट्रेन घेतलं. स्ट्रेन काय असतं तुम्हाला पुढे कळेल. स्ट्रेनचा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो? चेंज इन काय आपण म्हणू? लेंथ. समजा कुठलीही घेतली आपण स्ट्रेन, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन घेतली, लॉन्जिट्युडनल स्ट्रेनचा फॉर्म्युला काय असतो? चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. मी लॉन्जिट्युडनल स्ट्रेनचा फॉर्म्युला घेतलाय, ओरिजिनल लेंथ. म्हणजे आता वरती बघा, वरती काय आली हो? लेंथ. डिनॉमिनेटरला पण काय हो? लेंथच आहे. मग असं असेल तर अशा फिजिकल क्वांटिटीची डायमेन्शन्स निघत नाहीत. ठीक आहे, ओके. बरं, आता काय काय सांगितलं मी? कोणत्याही न्यूमेरिकल नंबरला डायमेन्शन्स नसतात. त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला डायमेन्शन्स नसतात. त्याच्यानंतर तुमचा प्लेन अँगल, सॉलिड अँगलला डायमेन्शन्स नसतात. त्याच्यानंतर आपण घेतलं की जर रेशो सेम फिजिकल क्वांटिटीचा असेल तर त्याला सुद्धा डायमेन्शन नसतात. आता मग कायनेटिक एनर्जीची डायमेन्शन्स काय? आणि इथं मोस्ट पॉइंट टू बी रिमेंबर, इथं या व्हीचा काय हो? स्क्वेअर. हाफ कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ मास इनटू वेलॉसिटीचा स्क्वेअर. हा व्ही स्टँड फॉर काय हो? वेलॉसिटी. मग चला आपण कायनेटिक एनर्जी डायमेन्शन्स काढू. सो द डायमेन्शन ऑफ कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, हाफची डायमेन्शन्स आहेत का? तर नाही. मग कोणाची डायमेन्शन्स ऑफ मास इनटू, लक्ष द्या, इनटू आता कोणाला हो? वेलॉसिटी. मग पण या वेलॉसिटीचा काय आहे? स्क्वेअर. मग डायमेन्शनच्या त्या ब्रॅकेटचा पण काय करायचं आपल्याला? स्क्वेअर. लक्ष द्या, वेलॉसिटी लिहायचं, वेलॉसिटी डायमेन्शन्स लिहा आणि त्या वेलॉसिटीच्या डायमेन्शनच्या ब्रॅकेटचा काय करा? स्क्वेअर. आता इथं नीट लक्ष द्या, कारण हे थोडंसं महत्वाचं आहे, कारण इथं स्क्वेअर आला. ओके, मग आता लक्ष द्या, मासची डायमेन्शन तुम्हाला माहिती आहेत काय असतात? तो फक्त मासची डायमेन्शन्स L0 M1 T0 मास
इंटू व्हेलॉसिटीची डायमेन्शन्स लिहा काय आहेत, L1 M0 T-1 ही व्हेलॉसिटीची डायमेन्शन्स आहेत. ओके बरं, मग आता ह्याचा काय हो परत स्क्वेअर, तो स्क्वेअर पण लिहा. बघा कोणत्या पद्धतीने जातोय आपण. ज्या फिजिकल क्वांटिटीचा स्क्वेअर आहे त्याच्या आधी डायमेन्शन्स लिहा आणि नंतर त्याच्या ब्रॅकेटचा काय करा, स्क्वेअर. आता हा स्क्वेअर आपल्याला याच्यात इम्प्लिमेंट करायचा आहे. जसं तुम्हाला माहिती आहे, ही एल ची काय झाली हो पॉवर, ही एम ची काय झाली पॉवर, ही टी ची काय झाली हो पॉवर. आणि पॉवरची पॉवर असेल म्हणजे असं असेल 10 ची पॉवर 3 आणि त्याचा परत काय हो स्क्वेअर. बेस ही पॉवर आणि परत त्याची पॉवर. पॉवरची पॉवर असेल तर त्या दोन पॉवर मध्ये काय होतो गुणाकार. म्हणजे इथं काय होईल 3 × 2 6. पॉवरची पॉवर असेल तर मल्टिप्लिकेशन. मग आता बघा काय होईल, यामध्ये मी सांगू इच्छितो हे आहे असं ठेवा L0 M1 T0 इंटो. अब इसको लगा डालो अंदर, काय होईल 1 × 2. आता प्रत्येकाने मल्टिपल करून घ्या, प्रत्येकाच्या पॉवरने त्या 2 बरोबर मल्टिपल करून घ्या. सो L ची पॉवर बघा 1 × 2 2 मल्टिप्लाय करतोय, 0 × 2 अगेन 0 आणि टीचं बघा -1 × 2 -2 मल्टिप्लाय करून घेतलं. 1 × 2 2 0 × 2 0 -1 × 2 -2 झालं. आता फायनल डायमेन्शन्स तुम्हाला येतात LMT घ्या करून. पॉवर फक्त लक्ष द्या, पॉवरची ॲडिशन 0 + 2 2 1 + 0 1 0 -2 -2. दिस इज द डायमेन्शन्स फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी. मला वाटते वर्कची पण हीच आलेली आहेत, वर्क कायनेटिक एनर्जी सेम. सो हे पण कशात मोजणार आहे आपण, जुलैमध्ये. जूल कायनेटिक एनर्जी इज ऑल्सो मेजर्ड इन जूल्स. प्रत्येक एनर्जी मेजर्ड इन जूल. ओके, ही झाली कायनेटिक एनर्जी. पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता. मॅक्झिमम आपल्याला जेवढी जास्त प्रॅक्टिस करून घेता येईल तेवढी आपण घेणार आहोत. आता थोडासा पॉईंट जो की महत्त्वाचा आहे तो आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. बघा इलेक्ट्रिक करंटच्या बाबतीत काय आहे ते आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. L2 M1 T-2 L2 M1 T-2 कायनेटिक एनर्जी. ओके ना, आता पॉईंट ऐका. आता थोडंफार आपण काहीतरी इलेक्ट्रिक करंटच्या संदर्भात घेऊयात. ॲज यू नो दॅट इलेक्ट्रिक करंट ही कसली फिजिकल क्वांटिटी आहे हो, फंडामेंटल आहे की डिराइव्ड आहे. तर ही कसली फिजिकल क्वांटिटी आहे हो, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. बरोबर आहे. मग आता पॉईंट ऐका, ही इलेक्ट्रिक करंटची डायमेन्शन्स कशी लिहितात. आणि इथंच आपण जरा बऱ्याचशा वेळा फसलो जातो. इलेक्ट्रिक करंट ही एक कसली क्वांटिटी आहे, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे. मग फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी डायमेन्शन्स आपण कशी लिहितोय ती पण बघा. थोडासा वेळ लागेल. आपण लेनची डायमेन्शन्स फक्त कशी लिहितो, मी सगळ्या फंडामेंटलची तुम्हाला बऱ्यापैकी लिहून दाखवतो. लेनची डायमेन्शन्स आतापर्यंत कशी लिहिल्यात, फक्त लेनची डायमेन्शन्स L1 M0 T0 हे LMT तर लिहावंच लागतंय. फक्त कुणाची लिहितो, लेनची म्हणून पॉवर 1. मासची डायमेन्शन्स कशी लिहिल्या तू आपण, मासची डायमेन्शन्स L0 M1 T0. ओके, टाइमची डायमेन्शन्स आत्तापर्यंत आपण लिहिल्यात L0 M0 T1. बरोबर आहे. आता बघा थोडंसं एक्सटेंड यामध्ये येईल. आता मला जर इलेक्ट्रिक करंटची डायमेन्शन्स लिहायच्या, कशाची डायमेन्शन्स लिहितो, इलेक्ट्रिक करंटची. इलेक्ट्रिक करंट डिनोट कशात करतात तर I मध्ये, मेजर कशात करतात तर एम्पियरमध्ये. इलेक्ट्रिक करंटचं युनिट काय घेतलंय आपण, एम्पियर. मग आता बघा इलेक्ट्रिक करंटची डायमेन्शन्स कशी लिहितात. इलेक्ट्रिक करंट ही एक फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे म्हणून याची डायमेन्शन याच्याच पद्धतीने लिहिणार. आता इलेक्ट्रिक जसं आपण मासमध्ये लेंथ नाही म्हणून 0, टाइम नाही म्हणून 0, तसं टाइममध्ये लेंथ नाही म्हणून 0, M म्हणून 0 आणि जो लिहितोय फक्त त्याचीच पॉवर लिहितो तो. मग आता कुणाची पॉवर लिहिणार आपण, इलेक्ट्रिक करंटची. मग इलेक्ट्रिक करंटची डायमेन्शन्स लिहिण्यासाठी LMT तर लिहावंच लागतं, पण Lचा काय संबंध आहे का नाही, 0 T0 M0 आणि T सुद्धा 0. मग आता डायमेन्शन्स काय लिहिणार, इलेक्ट्रिक करंटची डायमेन्शन्स लिहिण्यासाठी किंवा लिहित असताना बऱ्याचशा बुक्समध्ये ह्या एम्पियरचा A सुद्धा वापरतात किंवा I सुद्धा वापरतात. मग A किंवा I किती लिहिणार आपण, पॉवर 1. ओके, जसं आता टेम्परेचर मी तुम्हाला इथंच सांगून ठेवतो. टेम्परेचर कशात मोजलंय आपण, मला सांगा. टेम्परेचर कशात मोजलंय, केल्विनमध्ये. आणि टेम्परेचर तुम्हाला माहिती आहे टी मध्ये डिनोट करतात किंवा त्याला थिटा पण वापरतात.
बघा टेम्परेचर टी मध्ये पण डिनोट करतात आणि थिटा पण वापरतात आणि त्याचं युनिट काय असतो केल्विन. आता मी टेम्परेचरची डायमेन्शन्स बघा कशी लिहितोय, जरा हे मी पुसतो आणि इथं व्यवस्थित लिहू बघा. जसं इलेक्ट्रिक करंटची डायमेन्शन्स L0 M0 T0 आणि एम्पियरचा काय घेतला 1, कारण ही कसली क्वांटिटी आहे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे. तशी टेम्परेचर पण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे. टेम्परेचर डिनोट करतात टी मध्ये किंवा थिटामध्ये, मेजर करतात केल्विनमध्ये, म्हणजेच त्याचा के. मग आता टेम्परेचरची डायमेन्शन्स L0 M0 T0 हे लिहावंच लागतंय, LMT लिहावंच लागतंय. ओके, आता कुणाची लिहितोय आपण टेम्परेचरची. मग त्यासाठी काय वापरा, एक तर थिटा वापरतात मोस्टली किंवा केल्विन सुद्धा वापरतात. मग जर आपण थिटा घेतला तर इथं थिटाचा काय होईल 1. सो दिस इज द डायमेन्शन्स ऑफ टेम्परेचर, दिस इज द डायमेन्शन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके ठीक आहे, हे लिहून ठेवा. हे जरा ज्याचे आपण डायमेन्शन्स घेतोय, समजा तुम्हाला मोलची डायमेन्शन्स लिहितात म्हणजे कसे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ओके, आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज घेतोय. अमाऊंट ऑफ सबस्टन्स कसली क्वांटिटी आहे, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे, बरोबर आहे. त्याचं कशात मोजतो आपण, मोलमध्ये. मग याची डायमेन्शन्स काय होणार L0 M0 T0 आहे आणि परत काय घ्यायचो मोल पूर्ण लिहायचंय, मोल 1, संपला विषय, मोल 1. ठीक आहे, ओके चल झालं. आता पुढं सपोज दॅट की आता आपल्याला काही फिजिकल क्वांटिटीज आहेत. समजा आपण घेतलं इलेक्ट्रिक चार्ज डिनोटेड इन क्यू. चार्ज कशात डिनोट करतात तर क्यू मध्ये. मग आता या इलेक्ट्रिक चार्जची तुम्हाला डायमेन्शन्स लिहिच्यात. इलेक्ट्रिक चार्जची डायमेन्शन्स तुम्हाला माहिती आहे, कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचा डायमेन्शन जर तुम्हाला काढायचे असेल तर त्याचा काय माहित पाहिजे, फॉर्म्युला. मग आता या चार्जचा फॉर्म्युला काय येतोय तो बघा. खरं तर बेसिकली इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला काय असतो, इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग या हा चार्ज आहे डिवायडेड बाय टाइम. क्यू म्हणजे काय, चार्ज डिवायडेड बाय टाइम. आपल्याला क्यूची डायमेन्शन्स काढायच्यात म्हटल्यानंतर हा फॉर्म्युला क्यूच्या बरोबर रोटेट करावा लागेल. म्हणून काय होईल इथं टी डिवाइड आहे, इकडे नेल्यावर काय होईल मल्टिप्लाय. सो इलेक्ट्रिक चार्ज क्यू इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो I इंटू टी. इलेक्ट्रिक चार्ज क्यू इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो I इंटू टी. मग आता बघूयात काय होतील डायमेन्शन्स ऑफ क्यू इज इक्वल टू. आत्ताच आपण आयची डायमेन्शन्स म्हणजेच करंटची डायमेन्शन्स काय काढली, L0 M0 T0 एम्पियरचा 1 इंटू टाइमची डायमेन्शन्स ॲज यू नो दॅट T1. ओके, L0 M0 T1 दोघातनं फायनल डायमेन्शन्स काय होतील LMT आणि एम्पियरचा 1. आता ए एक्स्ट्रा आलाय कारण करंट आहे 0 0 0 0 0. इथं काय 0 प्लस मायनस 1 सॉरी 0 प्लस 1 काय होईल 1. ए इतर काय 1च. ओके संपला. सो दिस इज द डायमेन्शन्स ऑफ चार्ज मेजर्ड इन कुलूम. ठीक आहे, बघा काही येतील. आता ही चार्जची डायमेन्शन्स आहेत लक्षात ठेवा. आता सपोज दॅट तुम्हाला अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या डायमेन्शन्समध्ये तुम्ही जेवढा स्टडी कराल तेवढा कमी पडणार आहे. बऱ्याचशा फिजिकल क्वांटिटी अशा आहेत की ज्यांचे डायमेन्शनल फॉर्म्युले सेम येत असतात. त्या पण फिजिकल क्वांटिटी तुम्ही पाहू शकता आणि काही गोष्टी आपल्याला फसवतात पण. समजा फ्रिक्वेन्सी डिनोटेड इन एन हॅव्हिंग फॉर्म्युला 1/t. टी म्हणजे काय हो टाईम. 1/t 1ला डायमेन्शन्स आहेत का तर नाहीत, ॲज इट इज. मग टाईमची डायमेन्शन सांगा मला. टाईमची डायमेन्शन्स L0 M0 T1. हे वरती घेतलं तर काय होईल, हे वरती घेतल्यानंतर काय होईल L0 M0 T-1. सो दिस इज द डायमेन्शन्स फॉर फ्रिक्वेन्सी. अशी पण आहेत काही. वेवलेंथ लेंथ आले रे, लेंथ. वेवलेंथ डिनोटेड इन लॅम्बडा. लेंथ म्हणजेच कशाची डायमेन्शन्स, लेंथची डायमेन्शन्स L1 M0 T0. म्हणजे अशा काही फिजिकल क्वांटिटीज आहेत ज्या तुम्हाला भरपूर प्रमाणावरती डायमेन्शन शोधण्यासाठी गरजेच्या आहेत. ठीक आहे, मग ते नंबर ऑफ बुक्समध्ये तुम्हाला ते सांगितलेल्या आहेत. ओके, काही फिजिकल क्वांटिटीज
बघा कशा आहेत. समजा तुम्हाला एखाद्या कॉन्स्टंटची डायमेन्शन्स काढायचे आहेत. कॉन्स्टंटची डायमेन्शन्स तुम्हाला काढायचे आहेत. कॉन्स्टंट कोणकोणते आहेत? बरेचसे आहेत. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी, मला सांग बरं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? F इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन r चा स्क्वेअर. मग तुम्हाला सांगितले फाइंड द डायमेन्शन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी. तर काय करावं लागेल? जर तुम्हाला कॉन्स्टंट बऱ्याचशा कॉन्स्टंटची डायमेन्शन फाइंड करण्यासाठी आधी तो फॉर्म्युला त्या कॉन्स्टंटच्या बरोबरीत करून घ्यावा लागतो, इक्वल टू करून घ्यावा लागतो. आता इक्वल टू कसा करणार? फक्त जीच्या बरोबर हा फॉर्म्युला कसा कन्वर्ट करणार मी? आर डिवायडेड इकडे नेल्यावर काय झाला? मल्टिप्लाय. इथं झालं एफ आर स्क्वेअर. इथं काय राहिलं? जी m1 m2. मला फक्त जीचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. m1 m2 इथं मल्टिप्लाय, इकडे नेल्यावर परत काय झाला? डिवाइड. सो जीचा फॉर्म्युला काय झालं? एफ आर चा स्क्वेअर डिवायडेड बाय m1 m2. Now formula is converted. Now you can use dimensions of f into dimensions of r. r म्हणजे distance म्हणजेच लेंथची डायमेन्शन. त्याच्या ब्रॅकेटचा काय करा? फक्त स्क्वेअर डिवाइड बाय मासची डायमेन्शन्स गुणिले मासची डायमेन्शन्स किंवा m इंटू m चा इथं स्क्वेअर केला तरी काही हरकत नाही. तुम्ही ही डायमेन्शन्स अशी शोधू शकता. ठीक आहे? ओके.